हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्री गणेशनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मृतिकेचा घट विषय भरियला तैसा देह झाला विषय संगे. सर्पाच्या पेवात घालू नये हात व्याघ्रासवे मात सांगू नये. तैसा हा नरदेह पापाने व्यापिला अनिक संग केला संसाराचा. गणेशनाथ म्हणे नरदेहा आलिया तारी गुरुराया शरण आलो. प्रस्तुत प्रवचन सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रवचन सेवेकरिता घेतलेला आहे. श्री क्षेत्र उजनी येथून हा उपक्रम राबवला जातोय. त्यामध्ये श्रीमान हरिभक्तीपरायण श्रीकांतजी ढवण हे या सगळ्या प्रवचन मालिकेचं नियोजन करतात. आणि गणेशनाथ महाराजाच्या सेवेच्या निमित्ताने हा अभंग जो प्रवचन सेवेकरिता घेतलेला आहे तो तीर्थक्षेत्र परमपवित्र अशा प्रकारच्या उजनी क्षेत्रामध्ये गणेशनाथ महाराजांचं वास्तव्य आहे आणि त्यांची संजीवन समाधी आहे. गणेशनाथ महाराजांना मनपूर्वक वंदन करून आपण प्रवचनाला सुरुवात करत आहोत. अभंगामध्ये काही तांत्रिक दोष असल्यामुळं इथं अभंग गाथेमध्ये मृतिकेचा घट विषये भरला असा या ठिकाणी पाठ आपल्याला दिसून येतो. पण तो केवळ प्रिंटिंग मिस्टेकचा भाग असल्यामुळं मृतिकेचा घट विषय भरला असं असलं पाहिजे. आणि गणेशनाथ महाराजांना समोर अभिप्रेत ठेवून असा पाठ आहे असं आपण समजून आपण अभंगाचं निरूपण करणार आहोत आणि तसाच पाठ अगदी योग्य हा होईल. म्हणून मृतिकेचा घट विषय भरियला तैसा देह झाला विषय संगे. संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज इथं आपल्याला मनुष्य जन्माचं या नरदेहाचं महत्त्व विशद करतात आणि विषयाचंही या ठिकाणी महात्म्य आपल्याला सांगतात. विषय हे किती वाईट असतात ते गणेशनाथ महाराज या अभंगामधून आपल्याला सांगतात. पंचविषय हे माणसाला फार घातक आहेत हेच या अभंगामधून गणेशनाथ महाराज आपल्याला सांगू इच्छितात. आणि म्हणून हे गुरुराया मी तुला शरण आलोय या नरदेहाचं जे महत्त्व आहे त्याचा जो फायदा करून आपण घेतला पाहिजे त्यासाठी या नरदेहाने मी आपल्याला शरण आलोय सद्गुरुनाथ, तर आपण माझ्यावर कृपा करावी असं गणेशनाथ महाराज या अभंगामधून या ठिकाणी प्रतिपादन करतात. आता मुख्य अभंगाचा विषय हा विषयच आहे. मृतिकेचा घट विषय भरियला. गणेशनाथ महाराज म्हणतात की एक मृतिकेचा घट आहे किंवा कुंभ आहे किंवा एक गाडगं आहे आणि त्या गाडग्यामध्ये विष जर भरलं आपण आटोकाट ओतप्रोत त्या गाडग्यामध्ये जर विष भरलं गेलं तर तो घट जसा विषारी किंवा घातकी ठरतो तसंच त्याच न्यायाने इथं दृष्टांत देतात घटाचा आणि विषाचा. एखाद्या कुंभाराने घडलेल्या एखाद्या गाडग्यामध्ये जसं विष भरावं तसं जे विषयाच्या मागे जीव पळतात ते अगदी विषयाचे अवघे ओतप्रोत भरलेले विषयानं भरलेले नरदेहरूपी कुंभच आहेत असं इथं गणेशनाथ महाराज विशद करतात. अभंग अत्यंत अर्थपूर्ण अशा प्रकारचा अभंग आहे. मग आता थोडक्यात आपण या पंचविषयाचा विचार जर केला, मुळात विषय म्हणजे काय याचा विचार आपण थोडा केला पाहिजे. मागच्या 15 दिवसापासून हे प्रवचन माझं अगदी लांबणीवर जात होतं. योगावन आजचा हा एकादशीचा महत्त्वपूर्ण दिवस आणि त्या दिवशी विषय वर्णन करण्याचा हा महत्त्वाचा अभंग आहे.
मुळात एकादशी हे सर्व पर्व काळाची श्री एकादशी खरी पै माझी, असं स्वतः भगवंत म्हणतात. म्हणून एकादशीचं महत्वपूर्ण पर्व आहे. आणि या अभंगामधून गणेशनाथ महाराज विषयाचं वर्णन करतात. तर मग विषय म्हणजे काय, या सरळ सरळ आपण अभंगामध्ये प्रवेश करूया. विषय म्हणजे काय? विशेषेण सिंचंती इंद्रियानी मनश्च इति विषय. विषय म्हणजे काय? तर इंद्रियाला केलं जाणारं सिंचन म्हणजे विषय. किंवा समजा अग्नीचं खाद्य जसं लाकूड आहे, अग्नीचं खाद्य जसं इंधन आहे, तसं इंद्रियाचं खाद्य म्हणजे विषय. सोप्या शब्दात जर सांगायचं असेल तर इंद्रियांचं खाद्य म्हणजे विषय. तर प्रत्येक इंद्रियाचं एक एक खाद्य आहे. जसं बरं का, नेत्राचं खाद्य आहे रूप, नेत्राचा विषय आहे रूप. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. आणि हे 5 इंद्रियांचे ते इंधन आहेत किंवा खाद्य आहेत. एक एक इंद्रियाचा एक एक विषय आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज माऊली ही विषयांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तोची गुड जीवाशी झाला. तसंच शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये विषयाचं वर्णन करतात. ते हे पंचविषय प्रमाण 5ची परी अति दारुण, ब्रह्मादिक नाडले जाण, तेथे इतरांचा काय पडी पाडू, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज विषयांचं वर्णन करतात. ते 5 विषय म्हणजे कोणते? तर काम, क्रोध, मद, बरं का, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत मुख्य जर पाहिलं तर. हे विषयच माणसाला काय करतात आणि संकटामध्ये टाकतात. हे काम क्रोध तर षड्रिपूच आहेत, शत्रूच आहेत. पण त्याचप्रमाणे हे 5 जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे सुद्धा फार घातक आहेत असं सर्व संतांनी सांगितलंय. विषाहुनी विषय अधिक. बघा आता इथं गणेशनाथ महाराजांनी विषाचंही वर्णन केले आणि विषयाचंही वर्णन केलंय बरं का. मग एक वेळा विष परवडलं पण विषय नको, या अर्थाने शांतीब्रह्म एकनाथ महाराजही वर्णन करतात. विषाहुनी विषय अधिक, विष एक वेळा मारक, विषय पुन्हा पुन्हा घातक, काळ सर्पे लोक भुलविले. या ओवीमध्ये, या श्लोकामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज विषयाची तुलना विषयाबरोबर करतात. पण विषयापेक्षा विषय हे वाईट आहेत असं एकनाथ महाराजांना म्हणायचं आहे. जे इथं गणेशनाथ महाराज ही तेच म्हणतात. मृत्तिकेचा घट विषय भरियला, म्हणजे गाडग्यात विष भरलं काय आणि शरीरात विषय संग केला काय, दोन्ही समानच आहे बरं का. एक एक विषय सुद्धा माणसाच्या, जसं विष खावं लागतं, विष खाल्ल्यानंतर खाणारा सेवन करणारा नष्ट होतो. पण विषय हे नुसतं पाहिलं किंवा सेवन केलं तर ते विषप्राशन केल्यापेक्षा वाईट आहे असं या ठिकाणी गणेशनाथ महाराज सांगतात. कबीरजी या अर्थाने एक दोहा आहे कबीरजींचा बरं का, की नागसे नागिनी बुरी हात लगे कटखाय, नागिनी से नारी बुरी देखत लहरी आय. याच अर्थाने कबीरजी सुद्धा हा दोहा या ठिकाणी वापरतात. म्हणून एक एक विषयांचा जर आपण विचार केला तर विषय हे फार वाईट आहेत. नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांच्या हिंदी अभंगामध्ये सुद्धा वर्णन केले. माया छांड सुनोजी, अच्छा भांड बनोजी, ब्रह्मदेव ने वेद पढ़ाया माया मीठी लागी, सरस्वती के गले पड़ा उसकी कीरत भागी, विष्णु के पीछे लगा है माया का फंदा, खेल करते करते फिसल पड़े मीठी लागी वृंदा. अशा प्रकारे हे विषय जे आहेत, शब्द विषय म्हणा, स्पर्श विषय म्हणा, रूप विषय म्हणा, रस विषय आणि गंध विषय म्हणा, विषय एका विषयामुळे एक एक जीव अधपतनाला जातो. पण हे 5ही विषय माणसाच्या ठायी एकवटलेले आहेत. जगामध्ये एका प्राण्यामध्ये एक एक विषय आपल्याला पाहायला मिळतो, पण जगामधला अद्वितीय निर्मिती भगवंताची, तो म्हणजे मनुष्य जन्म. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये हे 5ही विषय एकवटलेले आहेत बरं का, लक्षात घ्या.
आता या 5 विषयाचं जर वर्णन करायचं असेल आपल्याला, मला अभंगाचा निरूपण थोडक्यात आठवायचा आहे. तसं तर मला विषय संगती लावण्यासाठी, चिंतन करण्यासाठी थोडा वेळ मिळालेला नाही. ओघानेच मी अचानकपणे या प्रवचन सेवेला सुरू करतोय. पण या 5 विषयापैकी एका विषयाचा जर संक्षेपाने आपण विचार केला, पहिलं शब्द हा विषय बरं का. तर शब्द विषयामध्ये हरिण हा प्राणी अडकतो बरं का. तर नाद पडे कानी मृग पैज घाली प्राणी, असं संत जनाबाई वर्णन करतात. काय होतं, हरिणाला पकडणारे पारधी लोक काय करतात, जंगलामध्ये सुस्वर अशा प्रकारचं गायन करतात. त्यांच्या गायनाला, सुस्वर गायनाला सुरुवात झाली, त्या गायनाचा शब्द, त्याचा सुस्वर आवाज, ते स्वर हरिणाच्या कानावर पडतात आणि ते हरिण काय करतं, त्या स्वरानं त्याचं मन वेधलं जातं आणि त्या पारध्याच्या पुढे जाऊन ते ऐकत बसतं आणि मागून दुसरा पारधी येऊन त्याच्यावर झडप घालतो आणि जिवंतपणे त्या हरिणाला पकडतो. आलं का लक्षात. मग ह्या शब्द विषयाला किंवा नाद विषयाला, स्वर विषयाला लुब्ध झाला कोण, हरिण, आणि त्यामुळे तो पाशात अडकला गेला. तसं माणसाला सुद्धा शब्द हे कधी कधी पाशामध्ये पडत असतात. मंजूळ वाणी बोलल्यानंतर, मंजूळ शब्द बोलल्यानंतर जीव त्या शब्द विषयाकडे मनुष्य सुद्धा आकर्षित होतो आणि तिथंच त्याचं अधःपतन होतं. म्हणून शब्द हे सुद्धा कसे आहेत, या मनुष्य जन्मामध्ये शब्द हा सुद्धा एक विषय होतो. माणसाला गुंतवण्यासाठी बोलता बोलता माणूस एक जर चुकीचा शब्द बोलला तर त्याचं अधःपतन होतं. एक उदाहरणच द्यायचं झालं तर इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, पण एकच शब्द महात्मा गांधींनी बोलला, चले जाव, त्या एका शब्दामुळे त्याला परत जावं लागलं. म्हणजे शब्दामुळे माणसाचं अधःपतनही होतं आणि शब्दामुळे माणसाची मुक्तता पण होऊ शकते. म्हणून शब्द हा विषय अशा प्रकारचा आहे. तेच शब्द आपण भगवंताच्या नामस्मरणासाठी वापरा. रामकृष्ण हरी हा शब्द जर आपण आपला जीव की प्राण केला तर आपल्याला तो उद्धारक ठरतो, आणि नको ते विषय शब्द जर आपण आपल्या मुखावाटे बाहेर पाडले तर ते आपल्या अधःपतनाला सुद्धा कारणीभूत ठरतात. म्हणून साधकाला शब्द हा सुद्धा तारक आणि बाधक आणि मारक ठरतो. म्हणून इथं गणेशनाथ महाराज आपल्याला सांगतात की या मनुष्य जन्मामध्ये येऊन माणसाने शब्द विषयामध्ये अडकू नये. हा विषय फार खरं तर चिंतनाचा आणि फार गहन अशा प्रकारचा विषय, पण आपण संक्षेपाने पुढे जाणार आहोत. म्हणून शब्द विषयामध्ये जसा हरण अडकतो तसा साधक मनुष्य जन्माला आलेला जीव हा असा शब्दामध्ये अडकून आपल्या जीवनाचं वाटोळ करू शकतो. म्हणून आपल्या शब्दावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. माऊली सांगतात म्हणून कसे शब्द बोलले पाहिजेत. साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, असं माऊलींचे हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून शब्द विषयामध्ये साधकाने अडकू नये. आपलं नामस्मरण हेच आपले शब्द बनवावेत. दुसरा शब्द स्पर्श हा विषय आहे. स्पर्शाच्या सुखाला सुद्धा माणूस हा आसावलेला असतो. आणि म्हणून शब्द विषयात सांगायचं असेल तर कर्नाटक भागामध्ये हत्ती पकडणारे लोक काय करतात, लाकडाच्या हत्तीन तयार करतात आणि एका बाजूला ठेवतात, मध्ये खड्डा खोदतात, त्याच्यावर पाचट टाकतात. हरण्याला वाटतं ही हत्तीन आलेली आहे असं वाटतं हत्तीला, आणि तो तिच्याकडे धावत जातो आणि खड्ड्यात पडतो आणि त्याला पकडणारे लोक त्या हत्तीला पकडतात. त्या पद्धतीनं स्पर्श विषयामुळे सुद्धा मनुष्य कसा अडकला जातो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून हा स्पर्श विषय झाला. शब्द स्पर्श. रस, रस विषयाचं वर्णन करायचं झालं तर आमिषाचे मिसे गळगिळी मासा, फुटोनी या घसा मरण पावे. त्या आमिष अडकवलेलं असतं, गळाला थोडंसं पीठ लावलेलं असतं, माशाला वाटतं पीठ आहे आणि तो गळ गिळतो, आणि रस विषयामुळे मासा त्या गळाला अडकला जातो. तसं जिभेच्या मागं लागून माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचे पदार्थ खाऊ इच्छितात आणि मग त्याच्या तोंडावाटे शब्द सुद्धा मग वेगवेगळेच निघायला चालू होतात. म्हणून रस विषय सुद्धा फार महत्वाचा आहे. आपल्या जिभेवर नियंत्रण. आपण जे सेवन करतो नको ते खायला नको आहे, नको ते रस प्यायला नको आहेत. मधुरस म्हणा, मदिरा रस असे लोक प्राशन करतात, ते त्यांच्या घाताला, नाशाला कारणीभूत ठरतात. म्हणून विषयावर सुद्धा, रस विषयावर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे, नाहीतर आपल्या नरदेहाचं वाटोळ होतं असं गणेशनाथ महाराज आपल्याला सांगतात.
रूप अग्नी देखी पतंग हरिका, स्त्री देख देख पुरुका. तो जसा दिव्याचं रूप बघतो आणि पतंग त्याच्यावर उडी घालून प्राण देतो, तसं काय होतं एकनाथ महाराज सांगतात, स्त्रियाचं रूप हे सुद्धा साधकाच्या जीवनाला नाशाला कारणीभूत ठरतं. म्हणून रूप विषय सुद्धा माणसाला असा फसवतो. गंध विषय भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कलिके माझे सापडे कोरडे. एरवी मोठ्या सराला फोडणारा भ्रमरभुंगा पण कमळ्याच्या पाकळीत अडकला की जीव देतो अडकून बसून मध्ये. तसा गंध विषयामध्ये सुद्धा नाही ते भगवंताला वाहिलेल्या पुष्पांचा सुवास घ्यावा, पण नको नको त्या विषय स्वादामध्ये तो अडकतो, गंधामध्ये अडकतो आणि भुंग्याप्रमाणे साधक हा आपल्या जीवनाला, आपल्या मोक्षप्राप्तीला मुक्तो. नरदेहाचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून वंचित राहतो. म्हणून इथं गणेशनाथ महाराज म्हणतात, मृतिकेचा घट विषय भरिला तैसा देह झाला विषय संगे. म्हणून विषय जे आहेत ते मोठमोठ्या ब्रह्मादिकांना सुद्धा आवरलेले नाहीत बरं का. पराशर मुनी हिमालयात तपाला निघालेले होते आणि जात असताना गंगेमध्ये एका नावेत ते बसले आणि नाव मध्ये गेल्यानंतर त्या नावेत बसलेली एक नावाडी जी होती ती स्त्री नावाडी होती. तिचं नाव होतं मत्स्यगंधा. तिच्या रूपावर ते मोहित झाले आणि म्हणाले, माझ्याबरोबर तू गांधर्व पद्धतीचा विवाह कर. ती म्हणाली, राजन आपण महर्षी फार मोठे ऋषी दिसता, माझ्या शरीराचा 4 योजनापर्यंत माशासारखा वास जातो. ते म्हणाले, तुझा वास घालवतो. म्हणजे आयलं तटावर पहिलं तटावर लोक आहेत, त्यांचं कसं लोकांना दिसू देत नाही म्हणून त्यांनी दुही निर्माण केली. मग सूर्याच्या आडवं त्यांनी आभ्र ढग निर्माण केले आणि सूर्याचा प्रकाश अडवला, पण स्वतःच्या विषयावर नियंत्रण करता आलं नाही. असा विषय हा मनुष्य जीवनासाठी घातक ठरतो. म्हणून इथं गणेशनाथ महाराजासारखे विवेकी संत, ही महाराष्ट्राची खास महाराष्ट्रभूमी संतांचे गणेशनाथासारखे संत अवतरित होतात आणि अशा प्रकारचे महत्वाचे उपदेश आपल्याला करतात. आणि म्हणून गणेशनाथ महाराजांनी इथं सांगितलं की मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या देहाचं वाटोळं न करता, विषयामध्ये न गुंतता आपण भगवत प्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा साप बघितला आपण, सापाच्या बिळामध्ये आपण जर हात घातला तर माणूस वाचेल का? वाघाला जर गोष्टी सांगत बसलो आपण तर वाघ आपल्याला फाडून खाईल, सोडणार आहे का? सर्प म्हणजे अहंकार, व्याघ्र म्हणजे राग इत्यादी हे सगळे शत्रू आहेत माणसाचे. म्हणून तसं हा नरदेह जो आपला आहे वेगवेगळ्या पापाने, काम क्रोधाधिक शत्रूने, वेगवेगळ्या विषयाने व्यापलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण संसाराचा संग जर केला तर आपल्या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आपल्याला प्राप्त करता येत नाही. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात, हे भगवंताने दिलेला हा जो दुर्लभ अशा प्रकारचा नरदेह आहे, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भारया पुनर्मही यतत् सर्वम पुनर्लभ्य शरीरम न पुन्हा पुन्हा. सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा मिळवता येतात. मात मिले पुनि तात मिले सुत भ्रात मिले युती सुखदायी राज मिले गज वाज मिले सब साज मिले मन वांछित पायी. हे सगळं आपल्याला मिळेल पण संत संग मिळणं दुर्लभ आहे. प्रातस्मरणीय आचार्य श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभम त्रयमेव तद्देवा अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. हे सगळं मिळेल पण संत संगती मनुष्यजन्म मिळत नाही. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात की इतका उत्तम नरदेह मला मिळाला तर अशा या विषयापासून, कामक्रोधापासून हे सद्गुरुराया मी तुला शरण आलोय, याच्यातून योग्य असं तू मार्गदर्शन मला कर आणि या विषयापासून मला अलिप्त ठेव. आणि जरी विषयात मी असलो तर पद्मपत्र मी आंबसा, पाण्यात जसं कमळाचं फुल राहतं त्याप्रमाणे मी या संसारामध्ये रहिवास करावा, हीच मी तुला अनन्यभाव विनंती करतो. आणि यासाठीच हे सद्गुरुराया मी तुला शरण आलोय. जसं अर्जुन गीतेमध्ये भगवंताला शरण आला सद्गुरूला, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म संमोढ चेतः यच्छ्रेयः स्या निश्चितं बृहितन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. आता मी या ठिकाणी मूढ झालोय, हे सद्गुरुनाथा तू मला वाचव. अशाच प्रकारे या ठिकाणी गणेशनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना विनंती करतात. म्हणून या ठिकाणी आपण या उजनीकर मंडळीच्या वतीनं हे जे प्रवचन पुष्प या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये संक्षेपाने यथामती मी या ठिकाणी अत्यंत नम्रतेनं वारकरी संप्रदायाचा एक सामान्य सेवक, एक पाईक या नात्यानं आपल्या संप्रदायाचा एक सेवक म्हणून या ठिकाणी ही प्रवचन सेवा सर्व संतांच्या आणि गणेशनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून या प्रवचन सेवेला पूर्णविराम देतो.
पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. संत गणेशनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.